कोट्यवधींच्या हिशोबासाठी कळंबमध्ये अर्धनग्न आंदोलन. शासकीय वाहनासमोर झोपून प्रशासनाला दिला इशारा. कळंब प्रतिनिधी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत झालेल्या निधीचा पारदर्शक हिशोब जाहीर करावा. प्रत्येक ग्रामपंचायतीची कर वसुली झालेल्या निधीचा विनियोग तसेच वसुलीतील 15% निधी मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी खर्च करावा. या प्रमुख मागण्यांसह मानवी हक्क अभियान आणि श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने कळंब पंचायत समितीसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तालुक्यातील किती गावांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा लाभ मिळाला, प्रत्येक ग्रामपंचायतीची कर वसुली किती झाली आणि त्या निधीचा नेमका उपयोग कशासाठी करण्यात आला याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच अतिक्रमणधारकांच्या कुटुंबांच्या घरांच्या नोंदी अभिलेखात घेण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलन सुरू होण्यापूर्वी पंचायत समितीच्या बीडीओंनी आंदोलनकर्ते बजरंग ताटे यांना पंचायत समितीच्या आवारात आंदोलन न करण्याचे पत्र दिले. यानंतर काही काळ मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र आंदोलकांनी त्यानंतरही पंचायत समितीच्या आवारात गमिनी कावा करत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलन अधिक तीव्र होत असताना बजरंग ताटे यांच्यासह इतर आंदोलकांनी पंचायत समितीच्या शासकीय वाहनासमोर आडवे झोपून वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बीडीओ, पोलीस अधिकारी तसेच बाजार समितीचे माजी संचालक प्रणव चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेण्यात आल्या. अखेर 7 ऑगस्टपर्यंत सर्व मागण्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, निधीचा विनियोग आणि मागासवर्गीयांसाठी राखीव निधीच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सन्माननीय पोलीस ठाण्याचे पीआय साहेब, पंचायत समितीचे उपसभापती चव्हाण साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समितीचे कळंबचे सन्माननीय अधिकारी साहेब, मान्यवर या ठिकाणी जमलेले आणि या ठिकाणची जनता यांच्या समक्ष असं निवेदन देतो की गेल्या 3 महिन्याखाली, 4 महिन्याखाली, 5 महिन्याखाली पंचायत समितीला निवेदन दिलंय. काय निवेदन दिले की मुख्यमंत्री राज्यस्व अभियानांतर्गत गावातील कर कोणत्या गावातील कर जमा ग्रामपंचायतनं केला तो खर्च महार, मान, सांबार, कुंभार, पारधी यांच्यावर करायला पाहिजे होता. तो कसा केला की आम्हाला माहिती द्या. माहितीचा अधिकार दिला साहेब, त्याची सुनावणी झाली नाही. पुन्हा अपील केलं साहेब पंचायत समितीचं, त्याचं पण अपील घेतलं नाही. आता अपील कवा घ्यायच्यात माहिती नाही. एवढंच नाही तर निवेदन दिलं साहेब की आम्हाला याची माहिती द्या, काय खर्च केला की. माननीय डेप्युटी कलेक्टर माननीय गणेशजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 3 महिन्याला मीटिंग होती. या 3 महिन्याच्या मीटिंग मध्ये या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी बोगस अनुपालन अहवाल सादर केला. या गावाला, मंगरुळला, परत आढळ्याला, मशाला वगैरे गावात इतका खर्च झालाय. तो आम्हाला मान्य आहे. झालेला खर्च माहिती सांगते. काय खर्च केला त्याच्या पावत्या मागितल्या आम्ही. गेल्या 3 महिन्यापासून दिलेला नाही. कशावर खर्च केला त्याच्यावर आम्हाला काय दिलं नाही. आम्ही जायचंय कुणाकडं? भारतीय संविधान कलम 276 प्रमाणे कर बसवण्याचा अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतला आहे. आणि तो कर वसूल झाल्याच्या नंतर 15% मागासवर्गीयांच्या मुलासाठी, महिलांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी खर्च करणं बंधनकारक असताना सुद्धा तो केलेला नाही. घटनेला सांगताना सुद्धा. म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला सांगा की एक बाजू. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, गायरान जमिनीवर लोकांनी घरं भूकंपाच्या आधी बांधली. भूकंप झाला 31 डिसेंबर 1993 झाला.
त्या खाली लोक राहायला गेल्याच्या नंतर घरं बांधून तिथं आहेत. त्यांचा प्रस्ताव आम्ही या कार्यालयाला दाखल केल्या, त्याची कुठलीही अद्याप कारवाई झालेली नाही. केव्हा कारवाई होणार? आमचं मायबाप सरकारने खूप चांगला निर्णय घेतलाय, नंबर 1 निर्णय घेतलाय. बावनकुळे साहेबांचं मी अभिनंदन करतो, मुख्यमंत्री साहेबांचं मी अभिनंदन करतो. गरिबासाठी तुम्ही न्याय दिलाय, परंतु खालची यंत्रणा नीट काम तुमची करीना गेली. कुणाकडे जायचं आम्ही? एवढंच नाही तर काही ग्रामपंचायती आहेत, येरमाळा, अंदोरा, मस्सा या गावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे माहिती अधिकार पाठवले, अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. साहेब जायचंय कुठं आम्हाला सांगा, आम्ही जावा कुठं सांगा, आम्हाला रस्ता मोकळा करून द्या, आम्ही त्या ठिकाणी जातो. तुमचं आम्ही ऐकणं भाग आहे. लेखी निवेदन माझ्यापाशी आहेत, निवेदन दिली, उत्तरं येतात. 15 दिवसानं कारवाई करू, 16 दिवसानं कारवाई करू. ही कारवाई कशा पद्धतीची आहे? दप्तर दिरगाई अधिनियम 1961 प्रमाणे का कारवाई संबंधित अधिकाऱ्यावर होत नाही? पत्र दिलं आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या. अहो 6 महिन्याचा वेळ दिला आपल्याला, तरी अद्याप कारवाई नाही. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचंय ती, तुम्हीच सांगा आम्ही कुठं जायचंय ती, तुम्हीच सांगा. आमच्या बोळ्या